साधारणपणे 15 वर्षात 17 लोक बदलले. कुणालाही वर्ष दीड वर्षाच्या वर इथं टिकू दिलेलं नाही. आज देशातली निदान महाराष्ट्रातली तरी सगळ्यात बेभरवशाची, सगळ्यात महागडी आणि सगळ्यात इनकन्व्हिनियंट जर कुठली सेवा असेल तर ती PMPMLची आहे. आणि ती एकच संस्था आहे, ती म्हणजे पूर्वीची PMT, आत्ताची PMPML. पण ती इतकी होपलेस आहे, म्हणजे ज्याला आता काहीच पर्याय नाही आहे तो माणूस फक्त त्यातनं जातो. म्हणजे पुण्याची लोकसंख्या 50 लाख पकडली तर 55 लाख वाहनं पुण्यात आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर मिळून. याचं एकमेव कारण की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत कुचकामी आहे. पुण्यात गेल्या 2 वर्षात जेवढी बांधकामं वाढली आहेत तेवढी तर गेल्या 20 वर्षात झाली नसतील. रिडेव्हलपमेंट या नावाखाली इतक्या प्रमाणात बांधकामांना परवानगी देत सुटलेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्याची ओळख, आता जी पहिली पुण्याची ओळख होती ती आता वाहतूक कोंडी आणि प्रदूषण या दोन्ही महत्त्वाच्या समस्या झाल्या आहेत पुण्यामध्ये. म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळे जरी हे होत असलं तरी पण सत्ताधारी किंवा महापालिका असतील किंवा एकूणच राज्य सरकार असतील यांची कुठेतरी म्हणजे हे कुठेतरी कमी पडतायत का दृष्टीने? नाही, मुळात कसं आहे माहिती आहे का, की पुण्यामध्ये प्रदूषण 2 कारणांनी वाढतंय. एक म्हणजे व्हेहिक्युलर प्रदूषण, वाहनांचे प्रचंड धूर, कारण वाहनांची संख्याच माणशी 1च्या वर गेली आता. म्हणजे पुण्याची लोकसंख्या 50 लाख पकडली तर 55 लाख वाहनं पुण्यात आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर मिळून. याचं एकमेव कारण की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत कुचकामी आहे. मेट्रो आत्ता सुरू झाली, पण ती पण 2 रूटवर आहे, तिसरा आता सुरू होईल की कदाचित एवढ्यात. पण पुणे सर्क्युलर आहे, तिथं लिनियर मेट्रोजनी काम होणार नाही. तिथं सर्क्युलर प्रकारचे ट्रॅफिक पाहिजे, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट पाहिजे. आणि ती एकच संस्था आहे, ती म्हणजे पूर्वीची PMT, आत्ताची PMPML. पण ती इतकी होपलेस आहे, म्हणजे ज्याला आता काहीच पर्याय नाहीये तो माणूस फक्त त्यातनं जातो. त्यामुळे 50 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरातनं जेमतेम 15% लोक सुद्धा त्याचा वापर करत नाहीत. 7-8 लाख लोकांच्यावर PMPMLचा वापर नाही. उर्वरित सर्व माणसं वेळेला कर्ज काढून कसंही करून स्वतःचं वाहन घेऊनच जात आहेत. त्याच्यातनं प्रचंड ट्रॅफिक पुण्याच्या रस्त्यांवर झालं आहे, ट्रॅफिक जॅम्स होत आहेत. त्यातनं अर्थातच मग वाहनं थांबून राहिली, इंजिनं चालू राहिली की प्रदूषण वाढत जातं. त्यातनं होणारे श्वसनाचे विकार, त्यातनं होणाऱ्या आरोग्याच्या समस्या, म्हणजे सगळं एकात एक इतकं गुंतलं गेलेलं आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली तर यातले प्रॉब्लेम काही प्रमाणात कमी होतील. लोक वैयक्तिक वाहनं वापरणं बंद करतात. हे मेट्रोवरनं आपण पाहिलंय की मेट्रो ज्यांना सोयीस्कर आहे ते माणसं आता वाहनं वापरत नाहीत, ते मेट्रोनी जातात. ही सवय मुंबईकरांना पूर्वीपासून आहे, जेव्हा लोकलने लोक जात होते. आणि तिथं क्लास बीस असा विषय नाहीये. तिथं अगदीच एखाद्या कंपनीचा डायरेक्टर सुद्धा लोकलनी जात होता, कारण वेळ वाचायला पाहिजे. त्यांची बेस्ट बस सेवा सुद्धा उत्तम होती. पण आमच्याकडे पुण्यामध्ये याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. ती फक्त दुभती गाय म्हणून त्याच्यातनं काही मिळालं तर घ्यावं या दृष्टीने ठेवलेली आहे. त्याचे जे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ते इतक्या प्रमाणात बदलले गेले. गेल्या साधारणपणे 15 वर्षात 17 लोक बदलले. कुणालाही वर्ष दीड वर्षाच्या वर इथं टिकू दिलेलं नाही. त्यामुळे तो माणूस आल्यानंतर त्याला सेटल व्हायला 4 महिने लागतात, पुढच्या 6 महिन्यात तो निघून जातो इथनं. कशी ती सेवा सुधारायची? आज देशातली निदान महाराष्ट्रातली तरी सगळ्यात बेभरवशाची, सगळ्यात महागडी आणि सगळ्यात इनकन्व्हिनियंट जर कुठली सेवा असेल तर ती PMPMLची आहे. त्यामुळे फक्त नाईलाज असलेली माणसं त्यातनं प्रवास करतात. त्यामुळे वाढलेली वाहनं, त्याच्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंड्या, त्याच्यामुळे होणारं प्रदूषण, आज जगामध्ये पुण्याचा नंबर पहिल्या 5 आहे. दुर्दैव आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. दुसरं कारण मोठ्या प्रमाणावर झालेलं बांधकामांचं प्रमाण. म्हणजे पुण्यात गेल्या 2 वर्षात जेवढी बांधकामं वाढली आहेत तेवढी तर गेल्या 20 वर्षात झाली नसतील. रिडेव्हलपमेंट या नावाखाली इतक्या प्रमाणात बांधकामांना परवानगी देत सुटलेत. त्यामुळे त्या आधीच्या बिल्डिंग पाडण्यामुळे होणारे प्रचंड प्रदूषण, धुळीचं, सगळ्या गोष्टींचं. त्याच्यानंतर आता नवीन बिल्डिंग बांधताना होणारं प्रदूषण, ते असलेले नवनवीन बऱ्याच ठिकाणी झालेले प्लांट्स, कारण आता जागेवर मिक्सिंग करत नाहीत. मिक्सर प्लांटमधनं मिक्सर भरून येतो, तो तिथं करतो, त्यातनं बाहेर पडणारं प्रदूषण, अनेक ठिकाणी सुरू झालेल्या बांधकामांमुळे निर्माण होणारं प्रदूषण. त्यामुळे इतकी पुण्याची हवा प्रदूषित आहे की दिल्ली परवडलं अशी आता अवस्था काही दिवसात होणार आहे. आणि हे आपण नाही म्हणत आहोत, जागतिक पातळीवर पुणे पहिल्या 5 आहे. परंतु त्याच्यावर काही समस्यांवर उपाय शोधण्यासाठी फारसं काही चाललंय असं एकंदर काही दिसत.